नमस्कार मंडळी, मी अक्षया क्राफ्ट राखी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे। एक छान असं आपल्याला सुंदर असा ऑर्गनायझर आपण तयार करणार आहोत। 30 बाय हे ऑर्गनायझर आहे। 30 बाय 25 मी कट करून घेतलेलं आहे। हे अंतर साडी कट करून घेतलेली आहे। साडी कट केलेली आपल्याला दोन्हीकडे लावायची आहे। मी त्या गोणीच्या मापाची साडी कट करून घेत आहे आणि दोन्ही साईडने आपल्याला आतल्या साईडने आणि बाहेरच्या साईडने लावायचे आहे। तुम्ही आतल्या साईडने अस्तर पण लावू शकता। मी ही साडीचंच लावत आहे कारण मला चांगलं मजबूत करायचं आहे। जुन्या न वापरणाऱ्या साड्यांचा असा आपण खूप छान असा उपयोग या पद्धतीने करू शकतो। तर इथं मी एका साईडने कट करून घेतलेले आहे। कधी पण एक्स्ट्राचंच माप कट करून घ्यायचं जेणेकरून शिलाईमध्ये आपल्याला शिलाई मारताना कोणतंही कापड वगैरे कमी पडणार नाही आणि कोणताही त्रास होणार नाही। तर इथं मी पिना लावून घेतलेले आहे दोन्हीकडून कापड लावून आणि त्या कापडावरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। कापडावरती आडवी आणि उभी शिलाई मारून घ्यायची आहे। कापड सरकू नये आणि फिनिशिंग चांगलं यावं म्हणून आपल्याला आडवी आणि उभी शिलाईची मारून घ्यायची आहे। चेक्सची डिझाईन तयार होईल अशा पद्धतीने आपल्याला आडवी आणि उभी शिलाई मारून घ्यायची आहे। साडी त्या गोणीला फिक्स केल्यानंतरने आपल्याला एकसारखं कट करून घ्यायचं आहे। एक्स्ट्राचं जे आहे साडी ती कट करून घ्यायची आहे चारी बाजूने। मी ज्या पद्धतीने कट केलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही कट करू शकता। शिलाई मारून झाल्यानंतर कट करून झाल्यानंतर आपण इथं 10 बाय 10 किंवा 5 बाय 5 7 बाय 7 असा चेक्स करून घ्यायचे आहेत चारी बाजूने आणि ते कट करून घ्यायचे आहेत। जेवढे आपल्याला ऑर्गनायझरची उंची पाहिजे तेवढं आपल्याला ते अंतर घ्यायचं आहे। जर उंची कमी असेल तर कमी घ्यायचं आहे चौकोनचे चारी चौकोनाची साईज। तर मी तर 7 बाय 7चं घेतलेलं आहे जेणेकरून मला ती ऑर्गनायझरची थोडीशी हाईट मीडियम पाहिजे होती त्याच्यामुळं आणि आपल्याला चैनीचं ऑर्गनायझर करायचं आहे त्याच्यामुळे मी 7 बाय 7 घेतलेलं आहे। आणि चारही बाजूने आपल्याला चौकोन कट करून घ्यायचे आहेत। मी ज्या पद्धतीने केलेले आहेत त्या पद्धतीने मी तुम्हाला जोडून दाखवलेले आहे त्या पद्धतीने आपल्याला ते चौकोन जोडून घ्यायचे आहेत जेणेकरून आपला एक बॉक्स तयार होईल। मी कशा पद्धतीने जोडलेला आहे बघू शकता त्या पद्धतीने तुम्ही जोडू शकता। आणि या पद्धतीने जोडायचं आहे। तुम्ही इथं गोटसुद्धा मारू शकता पण मी इथं शिलाई मारलेली आहे आणि गोट पलटी न करता नुसतं गोट मारलं तरी चालतंय पण इथं मी शिलाई मारून मग पलटी केलेलं आहे। चारी कोपऱ्यांची चारी कोपरे जोडून झालेले आहेत आणि शिलाई मारून झालेले आहे। आपल्याला खूप छान असा बॉक्स तयार मिळालेला आहे। तर इथं मी इथं वरच्या साईडला गोट मारलेला आहे। तुम्हाला गरज वाटली तर गोट मारा नाहीतर मारू नका। इथं लेस लावलेली आहे मी तर तुम्हाला ती लेस गरज वाटली तर मारा। चेन मी लावणार आहे तर इथं चेन लावणार आहे तर लेस नाही लावली तरी चालते चेन लावणार असल्यावरती। आणि जर चेन लावणार नसेल तर तुम्ही गोट मारू शकता जेणेकरून फिनिशिंग चांगली येईल। गोट मारून झाल्यानंतर आपल्याला ऑर्गनायझर पलटी करायचं आहे आणि चारी कोपऱ्यातनं दाबटिपा मारून घ्यायचा आहेत। मी ज्या पद्धतीने मारलेल्या आहेत त्या पद्धतीनं आणि खालच्या साईडला पण दाबटिपा मारून घ्यायच्या आहेत आपल्याला जेणेकरून ऑर्गनायझरला खूप छान असं सुंदर फिनिशिंग येईल। सगळी शिलाई मारून झाल्यानंतर आपल्याला ऑर्गनायझरचं माप घ्यायचं आहे वरचं आडवं जेणेकरून आपल्याला आडवं आणि उभं माप घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला
वरती चेन लावायची आहे. त्यासाठी आपल्याला चौकोन कट करून घ्यायचा आहे. आता मी इथं सगळं चौकोन तो कट करून घेतलेला आहे. कापड लावून आडवी उभी शिलाई मारून घेतलेली आहे. आणि तो चौकोन मी लावून पण बघितलेला आहे, जेणेकरून आपल्याला चेन लावताना व्यवस्थित बसेल. आता इथं बघू शकता मी चौकोन कशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला वरच्या साईडला चौकोन कट करून घ्यायचा आहे. आता इथं मी तो चौकोन एक साईडला जॉईंट करून घ्यायचा आहे. तर इथं मी चेन घेतलेली आहे. ती चेन तिन्ही बाजूनी लावून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला ते जोडल्यानंतर चेन व्यवस्थित बसेल. आता इथं तिन्ही बाजूने मी चेन लावून घेतलेली आहे. अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने लावलेले आहे. सरळ बाजू करायची आहे आणि त्याच्यानंतरने चेन लावून मग परत पलटी मारून दापटीप मारायची आहे, जेणेकरून चेन व्यवस्थित बसेल अशा पद्धतीनं. तर इथं बघू शकता मी कशा पद्धतीने केलेलं आहे. याच पद्धतीने आपल्याला करायचं आहे. खूप छान ऑर्गनायझर तयार होतं. वरच्या चौकोनाला आपल्याला चेन लावून झाल्यानंतर दुसरी जी बाजू आहे चेनीची ती ऑर्गनायझरच्या तिन्ही बाजूनी लावून घ्यायची आहे. इथं मी ज्या पद्धतीने लावलेले आहे त्या पद्धतीने लावायची आहे. पलटी करायची आहे आणि चेनीला परत दापटीप मारून घ्यायची आहे. मी लावला आहे त्या पद्धतीने. वरच्या चौकोनाला आणि त्या बॉक्सला चेन लावून झाल्यानंतर आपल्याला एक बाजू आपण रिकामी ठेवलेली आहे. तर त्या बाजू आपल्याला जोडून घ्यायच्या आहे एकमेकाला, बॉक्सची आणि त्या चौकोनाची. मी ज्या पद्धतीने केलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने लावलेलं आहे ते. आणि त्याच्यानंतर आपल्याला चेन लावून घ्यायची आहे. त्याच्यात व्यवस्थित ओवून घ्यायची आहे चेन, जेणेकरून आपल्याला ती चेन बसवता येईल. आणि ह्याच्यात तुम्ही 2 चैनीसुद्धा लावू शकता, पण मी इथे 1 चैन लावलेली आहे. चेन लावून झाल्यानंतर दोन्ही कोपऱ्यातल्या चेनीने व्यवस्थित पॅक करून घ्यायच्या आहेत, जोडून घ्यायच्या आहेत, जेणेकरून चेन आपली बाहेर येता कामा नये. चेन लावून झाल्यानंतर मग ते कवरची सरळ बाजू करून तिथं पण दापटीप मारून घेतलेली आहे, जेणेकरून ती चेन पॅक होईल. मी ज्या पद्धतीने मारलेले आहे त्या पद्धतीने तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने मारलेले आहे, कारण चेन परत ती निघू नये आणि दापटीप मारल्यामुळे ते व्यवस्थित कवर बसेल. अशा पद्धतीने आपला बॉक्स तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता खूप छान असा ऑर्गनायझर आपला तयार झालेला आहे. एवढा मोठा हेवी ब्रॉक मी ह्याच्यात ठेवलेला आहे आणि बरेच असे कपडे ह्याच्यात बसतात का. आणि पॅक चेन लावली की विषय म्हटला, धूळ वगैरे कपड्यांवर बसत नाही चेन लावल्यामुळे. मग अशा पद्धतीने तुम्ही ऑर्गनायझर तयार करू शकता आणि तुमचे कपडे ठेवू शकता. तुम्ही बघू शकता किती छान असा ऑर्गनायझर तयार झालेला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा. तर चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन आयडिया घेऊन. तोपर्यंत हसत राहा, नवीन काहीतरी करत राहा. चला बाय.